नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आहे ना शेवंतीची लागवड करतोय, ती आपल्या डोंगरांमध्ये. तर डोंगरांमध्ये आपल्याला शेवंतीची लागवड का करायची? ज्यावेळेस आपल्या कांद्याला फुलं येतील त्यावेळेस आपल्याला मधमाशी आकर्षित करणे खूप गरजेचे आहे. यासाठीच आपण आत्ताच तयारी करतोय. म्हणजेच आपण डोंगळे लावताना आपण मोहरीचं बी ना असं टाकून दिलं होतं. झेंडू, शेवंती आणि त्याचबरोबर सूर्यफुलही लागवड करतोय. म्हणजे ज्या वेळेस आपल्या डोंगरांची फुलं लागणार आहेत त्याच वेळेस आपल्या शेवंतीला आणि झेंडूलाही फुलं लागतील आणि मधमाशी आकर्षण करण्यासाठी आपल्याला मदत होईल. ज्यावेळेस आपल्या कांद्याला फुल येणार आहे त्यावेळेस आपल्या कांद्याचं फुल हे सफेद असून त्यावरती मधमाशी पाहिजे तितकी आकर्षित होत नाही. यासाठी आपण झेंडू, शेवंती त्याचबरोबर सूर्यफूल ही पिवळी फुले आपण आपल्या प्लॉटमध्ये लावत आहोत, जेणेकरून आपली मधमाशी या झेंडूवरती, शेवंतीवरती आकर्षित होईल आणि त्याचबरोबर आपलं जे कांद्याचे जे फुल आहे त्या फुलांवरती बसेल आणि आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल. त्याचबरोबर आपण आपल्या डोंगराच्या प्लॉटच्या ना चारी बाजूने आपण मक्याच्या 3-3 सऱ्या लावल्या. तर त्या कशासाठी लावल्या? तर याला आपण म्हणतो ट्रॅप क्रॉप. तर ट्रॅप क्रॉप म्हणजे असं क्रॉप आपल्याला लावायचं का ज्या ज्या पिकावर सगळ्या आळ्या आणि रस असणारे जे कीटक आहे आपल्याला मक्यावरती आकर्षित करायचे आणि याच मक्यावरती आपण जे ऑर्गॅनिक कीटकनाशक आहे ना त्याचा उपयोग करून त्या कीटकांना तिथेच ठार करणारे आणि आपल्या प्लॉटवरती कमीत कमी आपण कीटकनाशकांचा वापर करणार आणि ते सगळे आपण ऑर्गॅनिक वापरणार आहे. यामध्ये आपण कोणतेही केमिकल वापरत नसून आपल्या मधमाशीला यापासून कोणताच धोका नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.